ड्रामा क्वीनचं डोकं गेलंय का? पहलगाममध्ये हल्ला होतो आणि ती म्हणते जय पाकिस्तान. म्हणजे भारतात खायचं, भारतात राहायचं, नाव, पैसा सर्व काही भारतातच कमवायचं. गुणगान मात्र पाकिस्तानचं गायचं. नाव राखी सावंत. नाव घेतल्यावरच सर्वांना आठवतो तो तमाशा, वाद आणि व्हायरल झालेले डायलॉग. पण यावेळी तिने सगळी हद्दच पार केली. सोशल मीडियावरती एक तिचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय आणि त्यात ती बाई म्हणते जय पाकिस्तान, जय पाकिस्तान. हो, हे ऐकून तुमच्या पोटात कळ आली ना? जय पाकिस्तान. तेही कधी? जेव्हा देशातल्या जवानांनी काश्मीरच्या पहलगाममध्ये हुतात्मा पत्करले तेव्हा. राखी सावंत म्हणते मी पाकिस्तानच्या लोकांसोबत आहे. राखी सावंत, तुम्ही खरंच भारतीय आहात का, की टीआरपी साठी देशद्रोह पण चालतोय तुम्हाला? हा प्रश्न सर्व ठिकाणून विचारण्यात येत आहे. मात्र अशातच मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे सगळं पाहिलं आणि फोडून टाकलं संतापाचं भांड. कार्यकर्ते अनिश खंडागळे थेट म्हणाले भारताच्या लोकांनी नाव दिलं, काम दिलं, पैसा दिला आणि आता ही बाई पाकिस्तानचं नाव घेते, हिला भारतातून हाकलून दिलं पाहिजे. तसंच नेटकऱ्यांनी तर थेट चुरगळून टाकलंय तिला. पाकिस्तानचं गाणं गाणाऱ्यांनी तिकडेच जावं असं म्हणत. तसंच राखीवरती बंदी आणली पाहिजे. ड्रामा बंद करा, हा देशद्रोह आम्हाला चालणार नाही असंही नेटकरी म्हणत आहेत. राखी सावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय मी प्रथम भारतीय नागरिक आहे आणि अंतिम सुद्धा भारतीयच आहे. पण तुमचं काय चाललंय? तुम्ही टीआरपी साठी देश विकताय का? हा प्रश्न सर्व ठिकाणून विचारण्यात येत आहे. आता प्रश्न असा पडतो की भारताचा अपमान करणाऱ्यांना आपण किती काळ माफ करणार आहोत? यांना कधी शिक्षा होणार आहेच की नाही? यांच्या मनावर कधी देशद्रोहाविषयीची भीती बसणार आहे की नाही? हा प्रश्न सर्वच लोक विचारत आहे. असो मित्रो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.